यमुनेचे तीरी काल पायला हरी हो, यमुनेचे तीरी काल पायला हरी, काना वाजवी तो बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी हो, यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कान वाजवितो बासरी, कान्हा वाजवी बासरी, कान वाजवी बासरी, कान्हा वाजवी बासरी, कान्हा वाजवी बासरी, कान्हा वाजवी बासरी, कान्हा वाजवी बासरी. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी हो. नमस्कार, मी तुमचा कोकणी मित्र ओमकार पाटील. निसर्गरम्य कोकणाहून सर्वांचं आपल्या कोकणी मित्र राजापूर यूट्यूब चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये, खास व्हिडिओमध्ये, जबरदस्त व्हिडिओमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो. तुमचा आजचा दिवस सुख समृद्धी आनंदात जाऊ होते देवाची प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, सर्वात आधी तुम्हाला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. त्याच्यानंतर ॲडव्हान्समध्ये उद्या गुढीपाडवा आहे, पण ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा सांगतो की गुढीपाडव्या सुद्धा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. उद्या गुढीपाडवा आहे आणि आता आपण इथे काजू काढायला आलेलो आहे. तुम्हाला माहितीच आहे, सीझन सुरू झालेला आहे. आता इथे काजू वगैरे आपण बघायला आलेलो आहे आणि उद्यासाठी आपण गुढीपाडव्याची काठी पण इथं बघायला आलो आहे. म्हणजे कोंड्याची जी काठी असते तर ते आपण इथे बघायला आलेलो आहे. आणि काजू बिजू आपण काढणार आहे, तर म्हटलं कोंड्याची काठी पण आपण घेऊनच जाऊया. तर आता इथे कोण आहे आपल्यासोबत, मुन्नाबाई आहे आणि त्याच्यानंतर बाबा वगैरे आलेले आहेत आपल्यासोबत. चला आता आपण बघूया. आता इथनं आपण कुठे चाललोय, तांबळावरती चाललोय की मार्गावरती? हो, आधी आपण मार्गावरती जाऊया मंडळी, त्याच्यानंतर तांबळावरती सुद्धा आपण गेलो तर जाऊया, नंतर काय आपल्याला एवढं हे नाही. तर चला आता तुम्हाला मी दाखवतो. मुन्नाबाई आहे, त्याच्यानंतर हे इकडे बाबा आहेत. आता इथनं सरळ आपण मार्गावरती जातोय. इथनं आता डांबरीकरण रोड वगैरे सर्व केला नाही आहे, त्याच्यामुळे काय याचं पहिलं जंगल सगळं होतं, तुम्ही जर बघितलं असेल तर. आता इथे काय आपल्याला कोंड्याचे काटे मंडळी दिसतच नाहीत, आहेत त्या पण बारके आहेत आणि मेन म्हणजे त्या वाकलेल्या आहेत. तिथं तुम्ही जर बघत असाल तर बघा, काट्या वाकलेल्या आहेत. ह्याचा काय आपल्याला फायदा नाही. काट्या काय स्ट्रेट पाहिजे, सरळच्या सरळ नाही आहेत ना, काट्या सरळ पाहिजे रे. हे वाकलेल्या काय नाही. अरे हे एवढ्या आणि तुटल्या, मग तुटल्या तर वाट लागल थोडा, मग बघताय काय म्हणजे. आता इथे काठी सोडत आहेत गुढीसाठी, काठी डिसाईड झालेली आहे फायनल. तर आता इथे तोडतोय मुन्नाबाई. अजून म्हणजे फायनल डिसाईड झालेलं आहे, पण अजून थोडा पुन्हा एकदा विचार करतात काठी सरळ होईल की नाही. दगड ठेवल्या सुद्धा अरे लोकांनी नेला नाही, लोक घेऊन गेली. म्हणजे आमचं घर काही तिकडे एकदम वरती डोंगरात त्या साईडलाच आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. काट्या आमच्याच, पण नेला नाहीत लोकांनी. आणि आपण जोपर्यंत डोळ्यासमोर कुणाला बघत नाही तोपर्यंत आपण त्यांना दोष देऊ शकत नाही. तर तुम्हाला माहितीच असेल, आता कोण नेते ते देवालाच माहिती आहे. तर आपल्याला आता गुढीसाठी हवे म्हणून आपण ते आलेलो आहे. आता आपण एक काठी चांगली डिसाईड केलेली आहे, तर बघूया आता होत्या काय सरळ, आणि मग तोडून नेऊया डायरेक्ट. आता मुन्नाबाई चारी साईडने बघतोय, निरीक्षण करतोय व्यवस्थित काठी कुठली तोडायची आहे. अरे घे पटकन, चल, उशीर होतोय, झाले 11 वाजून गेली. आणि हे बघा, हे आता तंबाखू खायला इथं बसलेली आहेत. एलर्जी काय म्हणतात मंडळी त्याला, ती एनर्जी, फुल एनर्जीसाठी ते तंबाखू खात बसले आहेत. तसं नाही आहे ते, मुलांना काम करायला सांगितलेलं आहे. एकाला सांगितलंय काठी तोडायची, मला पाहिजे त्या पद्धतीत काठी तिथं दिसली पाहिजे. वाकडी आहे त्याच्यावर घरात नेऊन दगडी ठेवायच्या, सकाळपर्यंत ती सरळ होईल. सरळ झाल्याच्या नंतर उद्या ती वापरायची. हा, अजून कसं अजून नाही, म्हणजे कसं आहे, आम्ही म्हातारी माणसं जे सांगतो ते ऐकायचं. तुम्हाला त्यातलं काय माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे आपली जागा आहे किती ती? बाकी दुनिया गेली तिकडे जावं. अरे तोडलास आता मंडी, इथे झावळ्या वगैरे तोडतोय. झाळी जी काटरी झाळी म्हणतात ती तोडतोय, आणि ती जर लागली तर बेकार काम होऊ शकतं. व्यवस्थित भेटली पाहिजे. कसं आहे म्हणजे, ही काठी जर आपल्याला चांगली भेटली ना, तर आपल्या म्हणजे ही काठी आहेत उंच आहे, पण कशा त्या सपोर्ट नसल्यामुळे त्यांना कशा त्या वाकल्या आहेत. कारण ते कसं वर जाऊन असं सर्व गुच्छा त्यांचा तयार होतं ना पानांचं, तर ते वाकून त्यांचा लोड पडून ते खाली येतात. आता स्टेट बाय स्टेट काट्या पाहिजे. आता थोड्या वेळात तोडत इथं मुन्नाबाई, म्हणजे झाडी बी तोडते, म्हणजे त्याच्यामुळे वेळ जाईल, पण 5-10 मिनिटातच होईल. बाबांच्या पोचीला धार नाही म्हणतो.
आता हे काय सांगतात बघा, बाबांचे ते सांगतात कोयतीला धार नाही म्हणून, नाही तर 5 मिनिटात सत्यानाश केला नसता. तर म्हणजे 5-10 मिनिटातच चोडून होईल. तोपर्यंत आपण वेट करूया, कारण आपल्याला काजू वगैरे आणायला जायचं आहे अजून खाली. अर्धी पिशवी आपण भरून वरती ठेवलेली आहे काजूची, अर्धी आपण खालीनं बघूया तांबळावरती आपल्याला भेटतात काय. तुला दाखवली ही बाहेर मुदा इथं बाहेर मुद्दा उडे तर थोडा एक तर तुम्हाला चष्मा लागलाय, मी सांगतो ते ऐका. आणि मंडळी तुम्हाला अजून एक कडकडीची विनंती आहे की मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या शरीरासाठी तंबाखू कुठलंही व्यसन आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. आता या बाबांना मी सांगतो आम्ही दररोज, तरी पण ऐकत नाही, कारण त्यांना सवय झालेली आहे. तर मी तुम्हाला एकच सांगतोय की तुमची म्हणजे तुम्ही कोणीच हे व्यसन करून नका, तंबाखू वगैरे सिगरेट वगैरे तुम्ही कोणीच कायसुद्धा खाऊ नका. आता ही माणसं तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यामुळे यांना तंबाखूशिवाय करमतच नाही, पान सुपारीशिवाय पण करमत नाही. पण आमच्या घरात कोण काका वगैरे कोणसुद्धा व्यसन करत नाही, आम्हीसुद्धा करत नाही आणि तुम्हीसुद्धा करू नका. पण यांना आता सवय असल्यामुळे हे बोलून फायदा ना. आता ते तंबाखू घेतील, खातील. नाही आम्हाला कोण बोला तर इस्कटवून टाकूया काय एकाला. अजून बाटली घ्यायचीच आहे दुपारी. आज आमची रंगपंचमी राजापूरची, त्याच्यामुळे आज आमच्या नादाला लागायचं नाही म्हाताऱ्यांच्या. 5 मिनिटात के खलास. हा, आज आमची रंगपंचमी राजापूरची वर्षाची की वर्षाची 1 वर्षान. आज आमचा दिवस धुमाकूळ राडा भाई भीड़. बापू तुम लढो, हम कपडे सांभाळते. अरे येतास की नाही. आली दादरापर्यंत आले. हा काय तोडलाव तंबाखूची पावर एकदाच मळून टाकायचं तोंडात. 5-10-1 वाजेपर्यंत बघायला नको. मग फक्त अर्धा बाहेरच जातो आणि अर्धा पोटात जातो. येऊन दे नाही रे, अडकली. अरे खायनं तोडलीस काय काट्या. ती येणार आहे बरोबर, ते काढणार बघतो आता. अरे काठी वाढायच्या ना, ते खाली पडले नाही म्हणजे बस. एक मोठी की काय तेवढीच आहे वाटत आहे. नाही भरपूर झाली रे. नाही ती साईज तेवढीच आहे की बारीक आहे. नाही तेवढी पुढे सुकले आहे पण. नाही तेवढीच ती. अरे 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 पावर जरा उभावलेली दिसते आहे. अरे एवढी वाकलेली काठी तोडलीस तू. अरे ही सरळ होईल की नाही. अरे ही तुला सांगत होतो तोड म्हणून. ही बघ ही पहिली नाही हो, तेवढीच साईज एकच. अरे नाही तेवढीच साईज रे. ऐक माझं हे साफ कर, चल घेऊन चल. अरे 1 लोटीला किती वेळ लागतो रिकामी ती. अरे हे पुढचं जरासं मारूया तोंड. मग काय फायदा घेऊन. तिरकाल पाहिला हरी हो, यमुनेच्या तिरकाल पाहिला हरी. कान वाजवितो बासरी, कान्हा वाजवी बासरी, कान्हा वाजवी बासरी, कान्हा वाजवी बासरी, कान्हा वाजवी बासरी. आता 2 मानकऱ्यांनी आपापली मानकऱ्याची काठी घेतलेली आहे गुढीसाठी. आता कुठला मानकरी सज्ज ठरतोय ते वरती गेल्यावर ते आपल्याला समजलंच. आता बाबांनी काठी घेतले तोडून, ह्याच्यात बुंदाबाईने काठी घेतले तोडून. आता 2 मानकऱ्यांमध्ये अशी तगडी अशी काय म्हणतात म्हणजे त्याला बातचीत होईल. ह्याच्यानंतर ठरवण्यात येईल कुठली काठी गुढीसाठी उभी करण्यात येईल. आता तो तिकडं जातोय आणि हे इथे आहेत. आता थोडं वरती जाऊया आपण. माझ्याकडे गरकी आहे आपली आणि कोयत्याची कोयती घेतलेली आहे. आता ही काजवीन आहे आपली, इथे दिसते ती. तिथले आपल्याला काजू काढायचे आहेत. तांबळावरती जायला जमणार नाही कारण ऊन झालेलं आहे. 11 वाजलेले आहेत. हे 2 मानकरी आहेत. यांची काठी जरा लांब वाटते पण ती पूर्ण तोडायला लागल. त्याची काठी ती बरोबर आहे, फक्त तिला वाकलेली सरळ करायला लागेल, एवढाच फरक आहे. आता चला. आता इथे काजू काढण्यास सुरुवात झालेली आहे. ती काजवीन एक आपली तिथं वरती आहे ना, ही काजवीन वेगळी आहे. याच्या नंतर काढणार आहे आपण काजू. पहिले ही काजवीन आहे खाली
सर्वात आधी आपण हिचे काजू काढून घेऊया. मुंदाबाईने काढताय तिथे, नंतर मग वरती आहेत ते काढतो. तर चला आपण बघूया. खवळे आहेत काय वरती आहेत व बोंड धरलेली. तू बाबू जा पाणी लाव जा. तो घरात आहे, आम्ही आणतो. काढून जा. 11 वाजून गेले. जा घ्या काढा पटकन. हे बघ रे, हे बघ इथे. होय अरे हे बघ पाठीमागे खांद्याच्या वरती बघ तुझ्या ती बघ. आता मी वरती चाललोय कारण आपल्याला पाणी वगैरे अजून चालू करायचं आहे. आता मी चाललोय वरती. ते खालनं काजू बिजू घेऊन येतील. त्याच्यानंतर मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो आपल्याला किती काजू भेटले ते. चला. आता संध्याकाळचे 5:17 झालेले आहेत. नेहमी झोपलो होतो त्याच्यामुळे लक्षात नाही मला तुम्हाला दाखवायचं सर्व. तर आता कोंबडी वगैरे आपण आपली झाकलेली आहेत, म्हणजे 30 पिल्लं आपण झाकलेली आहेत. त्याच्यानंतर आपली 5 अजून पिल्लं झाकायची आहेत. आणि आता इथे आपण गुढीची काठी आणलेली आहे आणि ह्याच्यावरती चिरे ठेवलेले आहेत, कारण ती स्टेट बाय स्टेट अशी उभी राहावी त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती चिरे ठेवले आहेत. तर ते मी तुम्हाला आता दाखवतो. तर चला. तुम्ही आता बघितलं कशा प्रकारे चिरे त्याच्यावरती ठेवलेले आहेत काठी सरळ नेण्यासाठी. आणि तुमच्याकडे असं करतात की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्याकडे करतो आत्ता आपण केलं आहे, कारण आपल्याला काठी सरळ भेटलेली नाही, अशी वाकडी काठी भेटली. त्या कारण आपण चिरे वगैरे ठेवून तिला सरळ केलेली आहे. म्हणजे आता उद्या बघितली तर उद्या ती एकदम स्टेट बाय स्टेट उभी राहू शकते. आणि त्याच्यानंतर बाकीची पण तयारी केला नाही आहे, म्हणजे आंब्याची पानं वगैरे त्याच्यानंतर फुलं जे असतात ते सुद्धा आणून त्यांनी ठेवला नाही आहेत. आणि काजू काय आपल्याला जास्त भेटलेले नाही, म्हणजे काजू काय थोडेसेच भेटले, म्हणजे 1 वाटीच फक्त भेटलेत, जास्त भेटलेले नाही. मी खोटं बोलत नाही, तुम्ही म्हणाल खोटं बोलते, जास्त भेटलेले नाहीत. आणि आता संध्याकाळचं वातावरण असल्यामुळे तुम्ही सूर्यकिरण वगैरे कसं पट्टे बघू शकता. बघा कवळं सूर्यकिरण संध्याकाळचं पट्ट आहे. आता मी तुम्हाला दाखवतो आणि आपला व्हिडिओ आपण इथेच संपूया. त्याच्या आधी मी तुम्हाला सर्व दाखवतो. तर चला. हा आता आपलाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला काय करायचे, खाली लाईकचं बटन त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर सबस्क्राईबचं बटन येते त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका. मिळायच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो. जय हिंद, जय भारत.